या धर्माचं रक्षण जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर जिजाऊ मातेच्या गर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते। डोहाळे लागले होते जिजाऊ माऊलीला। सासूबाईंनी विचारलं, सुनबाई काय डोहाळे लागले तुम्हाला? डोहाळे सगळ्यांना लागतात, कुणाला माती खाण्याचे लागतात, कुणाला राख खाण्याचे लागतात, कुणाला चुलीतले कोळसे खाण्याचे पण लागतात, कुणाला खडू खाण्याचे, लेखणी खाण्याचे, काय काय खाण्याचे डोहाळे लागतात। पण छत्रपती शिवरायांच्या आईला विचारलं, माऊलीला, आई जिजाऊ सांगा तुम्हाला कशाचे डोहाळे लागले? त्यावेळेला जिजाबाईने सांगितलं, घोडा ना घोडा, मला त्या घोड्यावरती स्वार व्हायचंय, सह्याद्रीच्या कड्या कपारामध्ये मला फिरून यायचंय। हे डोहाळे सांगितल्यावर सासूबाई म्हटल्या, डोकं बिकं फिरलंय का तुमचं? 7वा महिना लागलाय तुम्हाला, तुम्ही घोड्यावर बसणार? तुम्ही जर घोड्यावर बसलात तर तुमचा गर्भ गळून जाईल ना। त्यावेळेला ती माऊली काय म्हणाली माहितीये? माझा गर्भ जर एवढा कणखर नसेल ना, माझा गर्भ जर एवढा कमकुवत असेल, असा गर्भ मला न राहिलेला बरा। ही कणखरता त्या माऊलीमध्ये होती, म्हणून शिवाजी महाराज छत्रपती होऊ शकले। लक्षात घ्या, शिवाजी महाराज छत्रपती होऊ शकले। शिवाजी नावाची माणसं अमरावतीत पण काही कमी नाही, पण सगळे छत्रपती होतात का? नाही। शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवल्याने आपण शिवाजी महाराज होत नाही, शिवाजी महाराजांसारखा ड्रेस घातल्याने आपण शिवाजी महाराज होत नाही, शिवाजी महाराजांसारखी चंद्राची कोर लावल्याने आपण शिवाजी महाराज होत नाही। तर या ठिकाणी जिजाऊची कूस लागते शिवाजी महाराजांना जन्माला घालायला। आज लोक म्हणतात, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, पण आमच्या नाही, शेजाऱ्याच्या घरात। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्या आईच्या कणखरतेमुळे, त्या आईच्या गर्भसंस्कारामुळे शिवाजी महाराज छत्रपती होऊ शकले। आणि आज प्रत्येकाच्या हृदयावर, अरे एकदाचा प्रसंग आहे, एकदा छत्रपती शिवरायांच्या मावड्यांनी मुसलमानाची सून उचलून आणली होती शिवाजी महाराजांना नजराना देण्याकरिता। सून उचलून आणली, सांगितलं, महाराज देखो हम आपके लिए नजराना लाए हैं। क्या लाए हो? तोहफा लाए हैं महाराज। जसं त्या स्त्रीला पाहिलं ना शिवाजी महाराजांनी, दोन्ही गुडघे खाली टेकले, हात जोडले, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून वाक्य निघालं, अशी जमुची आई असती सुंदर रूपवती, अशी जमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर दिधलो असतो, वदले छत्रपती आम्ही ही सुंदर दिधलो असतो। वदले छत्रपती परक्या स्त्रीला समोर आल्यानंतर आई म्हणण्याचं काळी ज्याने केलं ना, तो छत्रपती शिवाजी महाराज आहे। लक्षात घ्या, तो छत्रपती शिवाजी महाराज। म्हणून आज गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोरल्या गेलेलं आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भर दिवसा आया बहिणींची अब्रू लुटल्या जात होती, ती शिवरायांनी त्या ठिकाणी थांबवली, आया बहिणींवर उपकार केले। नवे आज आपल्याही पेक्षा तरुण लोकांना कथा कीर्तन ऐकण्याची गरज जास्त आहे, कारण आज तरुणाई वेगळ्या मार्गाने चाललेली आहे। ज्याच्या ओठावर मिशी आली नाही त्यालाही कोणत्या ब्रँडची दारू प्यायची हे चांगलं कळतं। आमचे तरुण व्यसनांमध्ये, आमच्या तरुणी फॅशन मध्ये चाललेले आहेत। आज आपला मुलगा दारुड्या झालेला आम्हाला चालतो, आज आमचा मुलगा दरोडेखोर झालेला आम्हाला चालतो, आज आमचा मुलगा गलीने लोळलेला आम्हाला चालतो, आज आमचा मुलगा चोर झालेला चालतो, पण आज आमचा मुलगा आम्हाला साधू झालेला चालत नाही। ही देशाची शोकांतिका आहे, लक्षात घ्या। आज आमचा मुलगा साधू झालेला आम्हाला चालत नाही। आपण धर्माचं रक्षण ज्या दिवशी करू ना, तो धर्म एक दिवस आमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही। महत्वाचं आहे, आम्हाला आधी धर्माचं रक्षण करायचं आहे। आज संस्कृती आम्हाला सांभाळायची आहे। आमच्या या सनातन परंपरेमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत। मुलगी लहान असते ना, त्या दिवसापासून त्या आईला वाटतं आपली मुलगी सर्व घरातलं शिकली पाहिजे। हा, भले ती कलेक्टर असू द्या, शिक्षिका होऊ द्या, डॉक्टर होऊ द्या, वकील होऊ द्या, पायलट होऊ द्या, पण काही गोष्टी अशा आहेत त्या मुलीला आल्या पाहिजे। महाराज, या मुलीने आयुष्यात कधी किचन पाहिलं नव्हतं, आता हिला शिरा करायचा कसा, युट्यूबवर कसं तरी तिने पाहिलं, शिरा करायला सुरुवात केली तिने।
इकडे ब्राह्मणाची पूजेची मांडणी झाली. ब्राह्मण ओरडला, बाईसाहेब झाला का शिरा? हिने चमच्याने काढून पाहिला, चमच्यात जाऊन फसला त्याच्या. मिस्टरांना आवाज दिला, मिस्टर आले धावत. त्याने चमच्याने काढून पाहिला, चमचा त्या ठिकाणी जाऊन फसला शिऱ्यामध्ये. सराटा घेतला, तोही वाकडा झाला. शेवटी छन्नी आणि हातोडा घेऊन एक एक दणका मारून एक एक तुकडा बाहेर काढावा लागला. कशाचा? शिऱ्याचा. का? या साहेबाच्या बायकोने त्याच्यामध्ये रवा भरपूर टाकला होता, साखरही भरपूर टाकली होती, तूपही भरपूर घातलं होतं, पण त्या शिऱ्यामध्ये पाणी घातलं नव्हतं. आता माझा दृष्टांत संपला. माझा प्रश्न आहे तुम्हाला, शिरा बनवणं सोपं आहे की कठीण आहे? झोपल्या का काय? शिरा बनवणं सोपं आहे की कठीण आहे? सोपं आहे. का? कारण आपल्या आईने आपल्याला लहानपणापासून शिरा कसा बनवायचा शिकवलाय. ज्या बाईने उभ्या आयुष्यात किचन पाहिलं नाही तिला शिरा कसा वाटणार आहे? कठीण आहे. दृष्टांत संपला. माझा सिद्धांत असा आहे, भक्ती सुद्धा करत असताना जो बालपणापासून भक्ती मार्गाला लागला त्याच्यासाठी भक्ती सोपीच आहे. ज्याने उभ्या आयुष्यात देवाचं नाव घेतलं नाही, उभ्या आयुष्यात देव पाहिलं नाही, उभ्या आयुष्यात संत पाहिले नाही, त्याला काय भक्ती सोपी वाटणार आहे महाराज? तो तर हेच म्हणेल भक्ती करणं फार कठीण आहे. बालपणापासून ज्या गोष्टीची सवय झाली ना, मग ते आपल्याला कठीण वाटत नाही, मग त्याचे कष्ट होत नाही, मग त्याचं दुःख वाटत नाही. भक्तीचं तसंच आहे महाराज. बालपणापासून मी नेहमी सांगत असते, तुमचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, तुमचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, तुमचा मुलगा पायलट झाला पाहिजे, तुमचा मुलगा मोठ्या पदावर गेला पाहिजे, पण तुमच्या मुलांना आणि मुलींना अध्यात्माची ओढ जरूर असली पाहिजे. आपल्या मुलांना अध्यात्माची ओढ असली पाहिजे. आज मुलांचे डोके एवढे हलके झालेले आहेत, 10वीच्या परीक्षेत मार्क्स जरी कमी पडले ना, फाशी घ्यायला आमचे मुलं मागे पुढे बघत नाही. का? एवढे हलके विचार का झालेत आमचे? मरण एवढं स्वस्त का करून टाकलं आम्ही? आम्हाला भक्तीच कळाली नाही. 12वीतल्या एखाद्या मुलाला पर्सेंटेज कमी मिळाले म्हणून तो रेल्वेच्या खाली जाऊन जीव देतो. का? पुन्हा अभ्यास करून पर्सेंटेज वाढवता येत नाही. माणसाने मरण एवढं हलकं करून टाकलंय, माणसाने मरण एवढं स्वस्त करून टाकलंय. आज जगण्यासाठी माणसं पैसे खर्च करतात, आणि ज्याचे डोके हलके आहे ते मरणासाठी प्रवृत्त होतात. कारण भक्तीच आम्हाला कळाली नाही, आम्हाला आमचा धर्म कळाला नाही, आम्हाला आमची संस्कृती कळाली नाही. आमच्या माता भगिनी अजूनही या भक्तीवर एवढा विश्वास ठेवतात. असेही लोक आहे महाराज ज्यांना देव मान्य नाही, असेही लोक आहे ज्यांना संत मान्य नाही. अरे जे स्वतःच्या मायबापाला मानत नाही ते देवाला काय मानणार आहेत? स्वतःच्या आईला, ज्या आईने जन्म दिला तिला आई म्हणायला तयार नाही लोक. ज्या बापाने उभं आयुष्य कष्ट केलं त्याला बाप म्हणायला तयार नाही, देवाला काय देव मानणार आहेत लोक? आज आमचा देवावर विश्वास राहिलेला नाही, धर्मावर विश्वास नाही, संस्कृतीवर विश्वास नाही. आज एखाद्या सौभाग्यवती स्त्रीने गळ्यात मंगळसूत्र घालणं म्हणजे लोकांना अंधश्रद्धा वाटायला लागलेली आहे. आज एखाद्या सौभाग्यवती स्त्रीने पायात जोडवे घालणं म्हणजे लोकांना अंधश्रद्धा वाटायला लागलेली आहे. काही लोक म्हणतात का हो लग्नामध्ये तुम्ही एवढे तांदूळ फेकता, देशाचं नुकसान नाही का होत? त्यावेळेला त्यांना सांगावं, ज्याच्या ओठावर मिशी आली नाही ते तरुण रात्र दिवस त्या बिअर बार मध्ये जाऊ जाऊ मरतात, तेव्हा तुमच्या देशाचं नुकसान होत नाही का? एखादा मंत्री संत्री येत असेल, त्याच्या स्वागताचा करोडो रुपये खर्च येतो, तेव्हा आपल्या देशाचं नुकसान नाही होत? हे विचार का नाही येत आपल्या डोक्यामध्ये कधी? आजही आमची सौभाग्यवती स्त्री स्वतःच्या धर्माला, स्वतःच्या पतीला एवढं जपते त्या ठिकाणी की अजूनही कपाळावर लागणारं कुंकू आपल्या पतीच्या नावाचं आहे, याच्यावर विश्वास आहे तिचा. ही भक्ती आहे तिची, कपाळाला पतीच्या नावाचं कुंकू लावणं ही सौभाग्यवती स्त्रीची भक्तीच आहे महाराज, दुसरं काय आहे? पूर्वीच्या माता भगिनी 1 रुपया एवढं कुंकू लावायच्या का? कुंकू स्वस्त आहे म्हणून लावायच्या का? मग या कुंकवासारखं माझ्या पतीचं आयुष्य वाढावं म्हणून लावायच्या. आता तर त्याला अजिबात किंमत राहिली नाही महाराज. धन्याला, आपल्या पतीला, आपल्या नवऱ्याला अजिबात किंमत राहिली नाही. पूर्वी 1 रुपया एवढं कुंकू महिला लावायच्या, आता दुर्बीन पाहिलं तरी पती दिसत नाही, एवढा बारीक झाला बिचारा. दुर्बीन बघूनही दिसत नाही. पुन्हा आता पती मॅचिंग सुद्धा झालेला आहे. लाल रंगाची साडी घातली तर लालच बांगड्या, लालच ब्लाऊज, लालच टिकली.
पिवळ्या रंगाची साडी घातली तर पिवळाच ब्लाऊज, पिवळाच बांगड्या, पिवळीच टिकली. काळ्या रंगाची साडी घातली, काळाच ब्लाऊज, काळ्याच बांगड्या, काळीच मनानं टिकली. पती सुद्धा मॅचिंग झाला. आता कुठे धर्मावर आमची निष्ठा राहिली, कुठे धर्मावर भक्ती राहिली आमची. आज आमची मुलं मंदिरात जातात तर आमचा सनातन परंपरेचा नियम आहे. सर्व 3 प्रकारचे नमस्कार सांगितलेले आहे. साष्टांग लोटांगण घालून नमस्कार पहिला, पण हा नमस्कार स्त्रियांनी करू नये. का? स्त्रियांच्या स्तनाचा भार पृथ्वीला सहन होत नाही, म्हणून स्त्रियांनी साष्टांग खाली झोपून दंडवत देवाला घालू नये. दुसरा नमस्कार सांगितला, गुडघे खाली टेकवायचे, हात जोडायचे, डोकं खाली टेकवायचं, असा नमस्कार करायचा. आणि तिसरा नमस्कार नसेलच आपल्याला वेळ 2 हस्तक आणि तिसरं मस्तक, असा नमस्कार करायचा. पण आमच्या मुलांना आज त्याचं सुद्धा भान राहिलेलं नाही. आज आम्हाला भक्तीच कळालेली नाही. आज आमचे मुलं मंदिरात जातात आणि असा नमस्कार करतात. ही आमची परंपरा आहे, ही ख्रिश्चन समाजाची परंपरा आहे, ही हिंदू लोकांची परंपरा नाही. असा नमस्कार करणं आमच्या आईवडिलांनी सांगावं. आमच्या धर्मामध्ये काय आहे? आज मुसलमानाच्या एखाद्या लहान मुलाला बोलवा आणि त्याला विचारा, तुमचा धर्मग्रंथ कोणता आहे? तो छाती ठोकून सांगतो, आमचा धर्मग्रंथ कुराण आहे. आणि आपल्या मुलांना विचारा, आपला धर्मग्रंथ कोणता आहे? आपल्या मुलांना आपला धर्मग्रंथ माहित नाही. फक्त आता जर विचारलं पुष्पा 2 मध्ये प्रसिद्ध झालेलं वाक्य कोणतं आहे, तर हे प्रत्येक मुलाला सांगता येईल. का? आम्ही आमच्या मुलांची नाळ संस्कृतीशी जोडली नाही, हे आमचं दुर्भाग्य आहे. आज आपला धर्म, आपल्या धर्मावर किती मोठे मोठे संकट आलेले अजून तुम्हाला माहिती नाही. जगामध्ये काय चाललंय? आपलं फक्त खाणं चालू आहे, जेवण चालू आहे, झोपणं चालू आहे, पण आमच्या देशावर किती मोठे मोठे संकट आहेत याचं अजूनही आम्हाला भान नाही. आज एखादा मुस्लिम व्यक्ती येतो, छोटीशी जागा घेतो, वक्फ बोर्डच्या नावाने त्याच्या ताब्यात ती जागा चालली जाते, तोपर्यंत आमचा हिंदू झोपूनच असतो. ज्या वेळेला त्याच्या डोक्यावरून पाणी जायला लागतं ना, लोक मोठे स्वाभिमानाने म्हणतात, गर्व से कहो हम हिंदू है, आमच्या कपाळाला तिलक नाही. आज आमच्या मुली सुद्धा कपाळाला काही लावत नाही. का? आमच्या आईने शिकू नये. कपाळाला काही लावणं ही फॅशन करण्यासाठी नाहीये. या 2 भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्र असतं आणि या आज्ञाचक्राची जर पूजा झाली तरच आमच्या मुलांची बुद्धी ही विकसित होते. आज मला काही मुली येऊन प्रश्न विचारतात, दीदी अभ्यास भरपूर केला पण पेपरमध्ये काही आठवलंच नाही. का? आज्ञाचक्र विकसित झालं नाही, मुलांचं मन चंचल झालंय, मुलांची प्रवृत्ती शांत राहिलेली नाही. मुलांना शांत प्रवृत्तीने बसता येत नाही, मन चंचल झालेली आहे. मोबाईल जरी हातामध्ये घेतील, अभ्यासाच्या नावाने अभ्यासाचं बघणार नाही, दुसरं मोबाईल मध्ये बघत बसतील. आज या मोबाईल मुळे तर एवढे बावळटासारखे लोक वागायला लागलेली आहेत महाराज. सगळेजण मोबाईल हाती घेतला की हे बोर्ड दिवसभर त्या मोबाईल वर फिरत असतं, लवकर बधीर होणार आहे हे बोर्ड सगळ्यांचं लक्षात घ्या. या मोबाईलने आणि टीव्हीने एवढे वेडे झालेले आहेत लोक. एकदा एक व्यक्ती फेसबुकवर लाईक करत 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 त्या ठिकाणी दुसऱ्यांच्याच घरात गेला, दुसऱ्यांच्या घरी जाऊन सोफ्यावर बसला. बरं बसे नका, तो एक मूर्ख होता, पण जिचं घर होतं ती तरी शहाणी असेल असं वाटलं होतं. ती बिचारी सिरियल बघण्यामध्ये मग्न होती. ती सिरियल मध्ये बघता बघता तिला हे पण माहित नाही परका माणूस आपल्या घरात येऊन बसला, तिने पण ग्लासभर पाणी आणलं आणि त्याला नेऊन दिलं. एवढ्यात तिचा पती घरी आला. असं वाटलं हा मूर्ख आहे, ही बाई मूर्ख आहे, पण हिचा नवरा तरी हुशार असेल, तो 1.5 शहाणा निघाला. तो व्हॉट्सअपवर शेअर करत 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 आला आणि परका माणूस स्वतःच्या घरात बसलेला पाहिला आणि म्हणायला लागला, अरे चुकून तुमच्या घरी आलो वाटतं. निघाला स्वतःच्याच घरातून बाहेर. एवढे बावडाटासारखे वागायला लागली लोक मोबाईलच्या मुळे. म्हणून आज आम्हाला भक्ती कळाली पाहिजे, आज आम्हाला आमचा धर्म कळाला पाहिजे, आज आम्हाला आमची संस्कृती कळाली पाहिजे. आपले मुलं कितीही मोठे झाले, आपल्या मुलांची नाळ आपण संस्कृतीशी जोडून ठेवली पाहिजे. हे जर केलं तरच आपला धर्म वाचेल, लक्षात घ्या. आज छोटे छोटे घरात भांडणं जरी झाले तर मुलं आत्महत्येकडे का वळतात याचा कधी विचार केला तुम्ही? का त्यांना दुःख सहन होत नाही? का त्यांच्यामध्ये सहनशीलता राहिली नाही? बघा, दुःख प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असतं, पण अध्यात्म ज्या व्यक्तीच्या जीवनात आहे ना, ते अध्यात्माची ताकद प्रत्येक दुःखाला पेलण्याची क्षमता आपल्यामध्ये ठेवते.
प्रत्येक दुःखाला सामोरं जाण्याची क्षमता अध्यात्म आपल्याला देते, शक्ती आपल्याला देते. आणि अध्यात्म ज्याच्या जीवनात नसेल ना, मग ते छोटं छोटं घरी सासू सुनेचं जरी भांडण झालं तरी ते आत्महत्या करायला काय होतात, प्रवृत्त होतात. तरी तेवढ्याने बरं झालं, पूर्वी कंट्रोल मिळायचा आणि त्यामध्ये त्या रेशन कार्डावर की नाही रॉकेल मिळायचं, ते मिळणं बंद झालं, हे फार चांगलं झालं. नाहीतर आमच्या माता भगिनी घरात सासू बरोबर भांडण झालं की घेतला अंगावर रॉकेल, नवऱ्या बरोबर भांडण झालं की घेतला अंगावर. आणि घरामध्ये सुद्धा असताना नवरा बायको जरी घरामध्ये असेल ना, स्वभाव दोघांची एकसारखी कधीच असू नये. रामायणामध्ये सांगितलंय, ज्या वेळेला राम प्रभू लक्ष्मणजी भरत आणि शत्रुघ्न यांच्या जोड्या बनवल्या ना, राम प्रभू भरतजी अगदी शांत होते, लक्ष्मणजी आणि शत्रुघ्न रागीट होते. पण जोड्या बनवताना कशा बनवल्या, एक रागीट आणि एक शांत. रामाबरोबर लक्ष्मणाची जोडी, राम प्रभू शांत, लक्ष्मणजी रागीट. भरतजी शांत, शत्रुघ्न रागीट. एक रागीट आणि एक शांत, अशा स्वभावाच्या जोड्या बनवल्या. एकाने प्रश्न विचारला, म्हणे रामप्रभू शांत होते, भरतजी शांत होते, या दोघांच्या जोड्या बनवायला पाहिजे होत्या आणि लक्ष्मणजी आणि शत्रुघ्नाची जोडी बनवायला पाहिजे होती. पण कसंही महाराज, एखाद्या घरामध्ये दोनही भाऊ जर नमस्कार करणारे असेल ना, सगळं गाव त्या एका घराला स्वतःच्या ताब्यात ठेवत असतं. बरोबर आहे की नाही? कारण समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक फार सुंदर आहे. ते म्हणतात, अति नम्रता पात्र होते भीतीला. एखाद्या व्यक्ती समोर कायम तुम्ही नम्रच होत असाल तर होऊ शकतो तो आपला गैरफायदा सुद्धा घेईल. बरोबर आहे की नाही? अति कोपता कार्य जाते लयाला. अति राग जर आपल्याला आला ना, तर तो राग दुसऱ्याचं नाही, आपलं स्वतःचं नुकसान करतो. म्हणून अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. म्हणून विरुद्ध स्वभावाच्या जोड्या का बनवल्या? ज्या वेळेला लक्ष्मणजीला राग यायचा ना, शांत करायचं काम रामप्रभू करायचे. घरामध्ये असताना सुद्धा नवरा बायको दोघही रागीट असू नये, दोघही शांत असू नये. एक रागीट पाहिजे आणि एक शांत पाहिजे. दोघही जर रागीट असेल तर एकमेकाच्या नावावर एंड्रीन पिऊन कधी झोपून राहतील काही सांगता येत नाही. मग एक एंड्रीन पिणारा पाहिजे आणि दुसरी बाटली हिसकून घेणारा पाहिजे. एक रागीट पाहिजे, एक शांत पाहिजे, तरच संसार टिकत असतो.